मंडळी नमस्कार. कृषी माहिती बाय हेमंत नवरंगे या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे. तर शेतकरी बंधूंनो, आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण अमरवेल तणाचे एकात्मिक व्यवस्थापन याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला माहीतच आहे, अलीकडच्या काळामध्ये अमरवेल या तणाचा उद्रेक खूप झपाट्यानं आपल्या शेतामध्ये दिसून येत आहे. तर या अमरवेलाबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी रासायनिक पद्धतीने या अमरवेलाचे कसे नियंत्रण करणार याबद्दल आपण जाणून घेऊया. तरी हा व्हिडिओ आपण पूर्ण शेवटपर्यंत पाहावा ही विनंती आहे. तर शेतकरी बंधूंनो, अमरवेलाच्या साधारणतः 170 प्रजाती आहेत. हे तण पूर्ण परोपजीवी असल्यामुळे उपजीविकेसाठी द्विदल पिकावर पूर्णतः अवलंबून राहते. परोपजीवी असल्यामुळे द्विदल पिकासोबत द्विदल तणांवर जसे काही तरोटा असेल, रेशीम काटा आहे, गोखरू आहे, हजारदानी आहे, बावची आहे इत्यादी तणांवर पण या अमरवेलाचा उद्रेक आपल्याला दिसून येतो. अलीकडील काळात सोयाबीन पिकाचे क्षेत्र झपाट्यानं वाढत असल्यामुळे सोयाबीन पिकावर या अमरवेलाचा उद्रेक आपल्याला पाहायला मिळतो. तर शेतकरी बंधूंनो, अमरवेलाची ओळख आणि वैशिष्ट्ये आपण आता पुढे जाणून घेऊया. अमरवेलाची बी साधारणतः 20 वर्षाहून जास्त काळ जमिनीत सुप्त अवस्थेत जिवंत राहू शकते. तुम्ही विचार करू शकता की 20 वर्षापर्यंत हे जी बी आहे सुप्त अवस्थेत आपल्या जमिनीमध्ये राहू शकते. या तणाच्या बीला उगवणीसाठी 15 ते 38 डिग्री सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. जेव्हा असं टेम्परेचर त्या बियाला मिळते तेव्हाच ते उगवते. तसेच ही जी वनस्पती वेलवर्गीय असून मूळविरहित असून पिवळसर रंगाची, नारंगी व पाने रहित दोऱ्यासारखा दिसतो. अमरवेलाची ही वैशिष्ट्ये आहेत. मुख्यतः त्याच्या उगवण स्थानापासून म्हणजे ज्या ठिकाणापासून तो उगवतो त्या ठिकाणापासून 2.5 ते 5 सेंटीमीटर दूरवरील द्विदल वनस्पतीला तो चिकटतो. म्हणजे ज्या ठिकाणी तो दोऱ्यासारखा उगवतो त्याच्या 2.5 ते 5 सेंटीमीटर परिघामध्ये जर दुसरी वनस्पती द्विदल वर्गीय वनस्पती असेल तर त्या झाडाला तो जाऊन चिपकतो. परंतु जर परिसरात म्हणजे त्या 2.5 ते 5 सेंटीमीटरच्या परिघामध्ये जर कोणती द्विदल वर्गीय वनस्पती तिथे नसेल तर तो 8 ते 10 दिवसांपेक्षा जास्त काळपर्यंत जिवंत राहू शकत नाही. एक अमरवेल एका दिवशी साधारणतः 7 सेंटीमीटरपर्यंत वाढून जवळपास 3 चौरस मीटर क्षेत्र व्यापतो. म्हणजे विचार करू शकता तुम्ही, एका दिवसामध्ये त्याची जी वाढ आहे किती झपाट्यानं होते. आणि अमरवेल उगवणीपासून साधारणतः 2 महिन्याच्या नंतर त्याला बी लागणं सुरुवात होते. तर मंडळी, या तणामुळे आपल्या पिकाचे खूप नुकसान होते. तर आपण त्याच्याबद्दल आता व्यवस्थापनाबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. त्याच्यामध्ये प्रतिबंधात्मक उपाय आता आपण जाणून घेऊ. याच्यामध्ये पेरणीसाठी प्रमाणित किंवा तणविरहित बियाण्यांचा वापर करा. जे आपलं शेणखताचा आपण उपयोग करतो तेव्हा ते पूर्ण कुजलेले शेणखत असणे महत्त्वाचे आहे. तसेच शेताच्या बांधावरील, रस्त्याच्या कडेला तसेच शेणखतातील अमरवेल तण गाडून अथवा जाळून नष्ट करावा. कारण झाडापासून वेगळा केलेला अमरवेल अनेक आठवडे जिवंत राहू शकतो. नंतर प्रादुर्भावग्रस्त शेतातील अवजारे स्वच्छ करूनच त्याचा पुन्हा वापर करावा. शेतकरी बंधूंना, आता आपण मशागतीय पद्धत जाणून घेऊया. जमिनीची खोल नांगरणी करावी. बियांच्या अंकुराची लांबी कमी असल्याने 8 सेंटीमीटर पलीकडे अमरवेलाची उगवण होत नाही. म्हणजे जमिनीत जर तो अमरवेलाच्या बिया 8 सेंटीमीटरपेक्षा खाली असेल म्हणजे जमिनीच्या लेवलपासून, तर ते बी उगवत नाही. जांभूळवावी देऊन उगवण अवस्थेतील तण नष्ट करणे फार महत्त्वाचे असते. पिकांची फेरपालट करणे फार महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये तृणवर्गीय पिकांची लागवड करावी. जसं की तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर आता दिसत आहे, या ठिकाणी
हे जे सर्व तणनाशक आहेत हे उगवणीपूर्व तणनाशक म्हणून याला संबोधले जाते. तर पेरणीच्या ज्या दिवशी आपण बियाणं पेरतो, पेरणी होते त्याच दिवशी, पेरणी झाल्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी या सर्व तणनाशकाची फवारणी करणे आवश्यक असते. आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसल्याप्रमाणे सोयाबीन, भुईमूग, कपाशी, तूर, कांदा, मिरची या पिकांमध्ये उगवणपूर्व तणनाशक जसं की पेंडामिथिलिन 38.7% CS एकरी 700 मिली प्रति एकर याप्रमाणे वापरावे. जर सोयाबीन, भुईमूग, कपाशी, तूर, कांदा, मिरची हे या पिकांपैकी एक पीक असेल तर. तसेच फक्त आणि फक्त जर सोयाबीन पिकाची पेरणी झाली असेल तर सोयाबीन पिकाच्या पेरणीनंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आपण डायक्लोसुलाम प्लस पेंडामिथिलिन 0.9% डायक्लोसुलाम प्लस 35% पेंडामिथिलिन SE या तणनाशकाची 100 मिली प्रति एकर याप्रमाणे फवारणी करू शकतो. किंवा याच पिकात सोयाबीन, याच पिकात जर तुमचं निखड सोयाबीन असेल म्हणजे माळा सोयाबीन असेल, फक्त आणि फक्त सोयाबीनचं पीक असेल तर पेंडामिथिलिन अधिक इमॅजिथायपर म्हणजेच 30% पेंडामिथिलिन आणि 2% इमॅजिथायपर EC हे तणनाशक 1200 मिली प्रति एकर याप्रमाणे पेरणी केल्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी फवारणी करावी. आणि जर तुमच्या शेतामध्ये फक्त कपाशीचेच पीक असेल तर कपाशी या पिकामध्ये उगवणपूर्व तणनाशक जसं की पायरेथ्रोबॅक सोडियम 3.1% अधिक पेंडामिथिलिन 34% ZC 800 मिली प्रति एकर याप्रमाणे पेरणी केल्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी फवारणी केल्यास आपल्याला अमरवेराचं उत्तम प्रकारे नियंत्रण झालेलं दिसेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.